श्री स्वामी समर्थ मित्रांनो, नमस्कार. मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बेस्ट स्विंग ट्रेड स्टॉक ज्यात आपण काम करू शकतो. परंतु मागच्या स्टॉकचे काय रिझल्ट आहेत ते आपण आपल्या स्क्रीनवर बघूया की मागे जे आपण शेअर्स व्हिडिओमध्ये दिले होते त्यांचा काय रिझल्ट आहे. त्यामध्ये आपण जे लेटेस्ट स्टॉक दिले होते, ठीक आहे, त्याचा अपडेट आपण इथे पाहूया. तर आपण दिला होता लेटेस्ट स्टॉक, ते म्हणजे त्याच्यानंतर जो लेटेस्ट व्हिडिओमध्ये दिला होता सायरमा, राईट. सायरमा स्टॉक दिला होता 17 जानेवारीच्या व्हिडिओमध्ये. आणि हा स्टॉक याचा आपण त्या दिवशी जर बघितलं तर ओपन झाल्यानंतर 609च्या जवळ स्टॉक हा खाली गेलेला आणि तिथे आपली 610च्या जवळ बऱ्याच मेंबरनी आपल्या बाय पण केला, राईट. आणि 610 वरून तो स्टॉक त्याच दिवशी 624 गेलेला आहे. आता या स्टॉक मध्ये 14 रुपये तेव्हाच फायदा झालेला होता. पण जर समजा तुम्ही होल्ड केलं असेल, आता याचा अपडेट आपण फ्री टेलिग्रामवर दिलेला आहे. आणि आपण जर मार्केट बघत असाल 2 दिवसापासून मार्केट डाऊन आहे. आपला फ्री टेलिग्राम ग्रुप म्हणजेच SP स्विंग ट्रेडर हा ग्रुप जॉईन करा. कारण व्हिडिओ दिल्यानंतर तो स्टॉक कुठे आहे, त्याची बाई कुठे होत आहे याच्यावर आपण देत असतो. सो याच्यावर बघा, आपण याची बाईंग इथे दिलेला आहे. सायरमा बाईंग 610, म्हणजे तेव्हा बाईंग होती त्याची आणि ते लगेच आपण इथे 9:30ला दिलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर 628 गेलता त्या दिवशी 610 वरून स्टॉक. आता याच्यात कोणी प्रॉफिट बुक केला असेल, कोणी केला नसेल. पण ज्यांनी बुक नाही केला तर मग आता याचा स्टॉप लॉस आपण 595 दिला होता, राईट. पण आता मार्केट डाऊन आल्यामुळे स्टॉक ऑलमोस्ट कोणताही स्टॉक हा डाऊन येईल काही वेळासाठी. अशा वेळेस तुम्हाला जर बेसिक माहित असेल तर तुम्ही होल्ड करा. ओके. आता ज्यांना माहित नाही, बरेच जणांची जसं आपण कमेंट बघत होतो की मॅम हा स्टॉक जो आहे तो खाली गेला, SL हिट झाला, मग इथे तुम्ही थांबायचं. तुम्ही बाय केलं असेल, तुमचं हे आहे की तुम्ही किती रिस्क कॅपॅसिटी घेऊ शकता. 610च्या जवळ जर बाय केलेला आहे, 590चा तरी मिनिमम आपण 20 रुपये एका स्टॉक मध्ये स्टॉप लॉस असतो. ओके. जर तुम्ही बाय केलं असेल तर होल्ड करायला पाहिजे, कारण मार्केट डाऊन आहे, कोणताही स्टॉक डाऊन येतो, ठीक आहे. पण आता याच्यामध्ये जर तुम्ही होल्ड केला असेल तर ऑलमोस्ट तुम्हाला फायदा असेल, कारण आज शेअर 614 615 चालू आहे, ठीक आहे. तर हा होता मागचा स्टॉक. आणि जर अजून म्हणजे होल्ड असेल तर त्याच्यामध्ये अजून होल्ड करू शकता. लवकरच आपल्याला टार्गेट भेटू शकतं. किंवा सेफ असेल की एकदा खाली गेलेला आहे, खालून रिकव्हर झाला, त्यामुळे सेफ एक्झिट पण करू शकता, ठीक आहे मित्रांनो. आता आजचा जो स्टॉक आहे तो आहे प्लास्टिक ब्लेंड्स इंडिया लिमिटेड. आणि हा जो स्टॉक आहे यात आपल्याला बाय करायचा आहे आणि याच्यात बाय करणार आहोत. सगळ्यात अगोदर स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करताना तुमची रिस्क कॅपॅसिटी बघून इन्व्हेस्ट करा. आपण इथे कुणालाही घ्या, बाय करा, सेल करा असं आपण हे नाही देतोय. आपला जो स्टॉक आहे तुम्हाला याचा काहीतरी फायदा व्हावा यासाठी आपण इथे व्हिडिओमध्ये देत आहोत. सो तुम्ही सुद्धा तुमची स्टडी करून मगच शेअर घेऊ शकता. तुम्हाला नाव सांगितले, चार्ट पण इथे आपण बघतोय, त्यानुसार तुम्ही काम करा. ओके. आता याचा जो स्टॉक आहे 299 चालू आहे. या स्टॉक मध्ये आपण कुठे बाय करणार आहोत तर आपण याच्या लेवल्स बघूया, ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला बाय करायचं आहे जिथं स्टॉक आहे. जसं आता मार्केट चालू आहे आणि स्टॉकचं जे नाव आहे ते आहे प्लास्टिक बेंड्स, ठीक आहे, प्लास्टिक ब्लेंड्स इंडिया. त्यानंतर हा स्टॉक आपल्याला बाय करायचंय 300च्या जवळ, म्हणजे काय 295 ते 300 या रेंज मध्ये कुठेही बाय करा. तुम्ही जेव्हा स्टॉक बघाल तेव्हा बाय करू शकता. फक्त याचा SL 285च्या बिलो असेल, म्हणजे SL बिलो 285 आणि 280च्या जवळ स्टॉप लॉस असेल, ठीक आहे. आणि स्टॉप लॉसचा कसा यूज करायचा असतो, ही एक लेवल झाली. याच्या जर खाली तो शेअर क्लोज झाला, सस्टेन झाला जास्त वेळ, तर त्याच्यामध्ये मग आपण एक्झिट करायचं असतं. कारण जर तिथे 1 डे ची कॅन्डल क्लोज झाली तर याचा अर्थ असतो की त्याच्यात सेलिंग प्रेशर जास्त आहे ना, आणि म्हणून तिथे आपण एक्झिट करतो. असं नाही की एखाद्या वेळेस न्यूजमुळे किंवा मार्केट डाऊन असल्यामुळे स्टॉक एकदम खाली येतो, है ना, पॅनिक सेलिंग प्रेशर येतं. मग अशा वेळेस तिथे काय होतं, स्टॉक एकदम खाली येतो पण तो लगेच रिकव्हर पण होतो. सायरमा 595 गेलता तर आता तो 614 चालू आहे, ठीक आहे. दुसराही आपण एक स्टॉक दिला होता, पुढे पाहूया. तो हा जो स्टॉक आहे SL असेल 285,
टार्गेट असेल 320चं आणि 340चं, या प्रकारे टार्गेट असेल. आणि होल्डिंग पिरियड याचा कमीत कमी 3 दिवसापासून 8 ते 10 दिवसाचा असेल. कारण याच्यामध्ये लो लेवलला, सपोर्ट लेवलला स्टॉक आहे, तर वाढायला पण वेळ लागेल, पण मुवमेंट मात्र या प्रकारचे टार्गेट आपल्याला भेटू शकतं. ठीक आहे मित्रांनो, सो कोण कोण स्टॉक घेणार आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. या स्टॉक मध्ये आपल्याला इथे बाय करायचे 300च्या जवळ. आपण आपल्या फ्री टेलिग्रामवर तुम्ही जर असाल तर तुम्हाला माहिती आहे, मागे आपण एक टाटा मोटर्स पण स्टॉक दिला होता. ठीक आहे, आणि मार्केट डाऊन मुळे हा पण खाली आलता, पण पुन्हा तो कव्हर होऊन आता प्लस मध्ये. सो असे अजून स्टॉक तुम्हाला पाहिजे असतील तर हा ग्रुप जॉईन करून घ्या. बरेच जण म्हणतात की मॅम ग्रुप जॉईन करता नाही, लिंक चालत नाहीये, तर यासाठी तुम्ही डायरेक्टली ग्रुपवर सर्च करा टेलिग्रामवर SP स्विंग ट्रेडर. सो तुम्ही तिथून जॉईन करू शकता. ठीक आहे मित्रांनो, अजून काही क्वेश्चन असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. आणि आजचा स्टॉक कसा वाटला, कोण कोण खरेदी करणार आहे, नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. आणि आपले असेच व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि दुसऱ्यांना शेअर पण करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. सो धन्यवाद. या व्हिडिओमध्ये एवढंच. लवकरच भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर अँड श्री स्वामी समर्थ.